तर राम भाऊ सुनी जय कानादेश. तर स्वागत आहे तुमनं परत एक सावा आपला एक नवीन रोस्टिंग व्हिडिओ ना संगे नवीनच ट्रेंडीला गेले कानादेशमा. तो म्हणजे घरना लफडा सोशल मीडियावर टाकानी. पहिले लढाया गली मैदानी दखाल भेटत, आता आपले सोशल मीडियावरच दखाले भेट जातात. या गदडी नाव पण कधी बी एकच पेलू कडतून नाही देखानी नाही का, दोन्ही पेलू आपले समजान पाहिजेत आणि त्याच गोष्टीवर आपण तवय ते रिॲक्शन वगैरे देवान पाहिजे. एकच पेलू देखीच नाही म्हणजे एकच साईड देखील नाही. जर तुम्ही विचार करशात तर तसे निराश दोन्हीकडला विचार करणं पडतंच काहीतरी. आता हो भाऊ फक्त त्यांनी साईड सांगा ना, आता दुसरी साईड आपल्या माहिती नाही आहे. तर ती ज्योतिताई सांगस की अहो भाऊ मारे तिले नाही का, बऱ्याच गोष्टी राहतेच मग त्या गोष्टींना आपण विचार करणं पडस. एकच पेलू देखील नाही चाला ना कधी बी. तर म्हणूनच आपण व्हिडिओ लावलेत नाही का, म्हणूनच आपण रोस्टिंग व्हिडिओ तयार करेले. काहीतरी फॅक्ट कायच फॅक्ट आहे रेसनाबद्दल. अल्लाकच ट्रेंड काढता काहीच नाही कानादेशमा नाही का, अल्लाकच ट्रेंड. तर चला सुरुवात करूत आपला रोस्टिंग व्हिडिओले. आणि भाऊनं नाव आहे भूषण पल्लान. सॉरी भूषण पल्लान नाही, भूषण सोनवणे. म्हणता सोशल मीडियावर लढाया लोढ्या असणार येले पलानच म्हणतेस. अबे जीजाजी का होटल है तर चला सुरुवात करूत व्हिडिओसले. आणि पहिला व्हिडिओ लावतो आपण जटेंग आईपाट सुरू व्हायला होता. हा मुद्दा मी सोशल मीडियावर नाही आणणार होतो, पण रवी किरण महाराज पर्यंत म्हणे बदनामी पोहोचेगी. पहिली बात, रवी किरण महाराज पर्यंत तुम्ही बदनामी पोहोचे गई तर याना अर्थ आहे नाही की रवी किरण महाराज तुझ्याबद्दल विचारच करस होई. भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो. तो माणूस त्यांनी देवभक्ती माली नाही रे त्याले नाही नाही का सांगा नाही गरज नाही. तो माणूसले काही लेणं देणं बी नाही आहे. त्या माणूस फक्त काम आहे का जे कीर्तन वगैरे करा आणि देवभक्ती मा लीन राहा. आणि हाय काय फुन काय तू नवाला कोण बरेल गरमा दाती झाली. रवी किरण महाराज पर्यंत बात चालणे गई. जी गोष्ट फक्त रवी किरण महाराज पर्यंत पोहोचल होती ती गोष्ट आता अख्खा कानादेश पर्यंत पोहोची गई. आता सातवीना पोऱ्याला जर विचारो की भो या देशना प्रधानमंत्री कोण आहे तो ते नाही सांगू शकस, पण त्याला जर विचारा की सोशल मीडियावर काय चालू आहे तर तो लगेच सांगितली भूषण भाऊ ना सांगे असे असे वहेले. भाई यहाँ पे क्या हो रहा भाई. कावर वहिले भूषण भाऊने बी काहीतरी करेल भाई. थांबा जरा देखू. ओ भाऊ ओ आप्पा तू काय सत्यानाश करणार अरे ओ काका. तर म्हणतो मला संयम ना बांध, आता फोडनाच पडीन मला. सर्वासले माहिती आहे आम्ही दोन्ही नवरा बायको व्हिडिओ काढतस, सर्वासले आवडतस. पण मनच घर नसले, मन बायकोनाच घर नसले आवडत नाही, ते आहे मला माहिती नव्हतं. काय नेमकं तू ना का बायको ना. पण मनच घर नसले, मन बायकोनाच घर नसले आवडत नाही, ते आहे मला माहिती नव्हतं. ऑप्शन बी बायको ना. ते माहिती होतं पण मन पोट म्हटलं होतं म्हणजे आडलो. 450 व्हिडिओ 475 व्हिडिओ होतात. एक बी व्हिडिओ असं 10 के 20 के 2 लाख 3 लाख 4 लाख 5 लाख बी नाही होता. सर्व 1 मिलियन 2 मिलियन 3 मिलियन. त्या व्हिडिओ भाऊले काढणं पडत आणि त्या गोष्टांना भाऊना डोक्यावर सदमा लाग जायले. चारी कॅमेरा चालू आहेत. अरे काय भूषण भाऊ नेमकं काय तुले परिवार धरीन चालणार का तुले व्ह्यूज वगैरे या सोशल मीडिया धरीन चालणार नेमका तू विचार करले पहिले नाही का. आमले लोक नाया पाडतास, आमले लोक हसतास, आमनी इज्जत आहे तुमच्यामुळे आमनी इज्जत जरानी. ह्या वाक्य सांगी मन बायकोनं डोकं काही बटा व्हिडिओ डिलीट करायला देणार. कारण बाई माताना कार्यक्रम ठेवल होता तुम्ही, एवढा बडा खानदेशना स्टार बल आलो होतात आणि बहीण पाहुणा खाली जमीनवर बसलो होता. थोडीशी बी लाज वाटन त्यांनी. पहिली बात तर कानबाईना कार्यक्रम आहे, जमीनवर बसणूत काय आणि खुर्चीवर बसणूत काय सारखंच पडस म्हणा भाऊ. ओ भाऊ ओ आप्पा देवना कार्यक्रम मा बी तुमले खुर्च्या पाहिजेत का ते देवना कार्यक्रम मा बी. अबे जीजाजी का होटल है छी आम्ही तर उलट असे म्हणतच नाही का मस्तक फक्त देवना जागे झुकन पाय बाकी कोणताच बडवान जाय. भाऊ ना असे म्हण नाही मी पाहू नव्हतो मला खुर्ची देवान पाय होती भले मग देवना कार्यक्रम करायत ना. तरी बी मी काहीच बोललो नाही, मी बसलोच होतो खाले. लोक सांगे जा वरे का बजाव वरे वरे बोलावं कोणीतरी कलाकार नाही तर आम्ही वरे घेऊ. आमले सांगितलं नाही सांग उतारी दे ना जा म्हणे खाली बसा म्हणे. वा वर बला आहे आणि वरतून खाले धाड दे खाल बसाट दे ना. आप बहुत दिलदार दिखते हो भैया. बला आहेच नाही तर खाले उतरणं कस काय. पहिली बात तर तू गयास कस काय. चारी कॅमेरा चालू आहेत. नवरा बायकोच नाही छोटीशी लढाई होई नाही तर तुम्ही कोयता लिहिली आंबणार पोरं बोलावतस. काय बोलू दीपक भाऊ पैसा शेत बी तिथला काय सांगताय. हा न वायवर फची जात चालला मी दोंडायचं सांगितलं. वो बी शकस तशी. नवरा बायकोने छोटीशी लढाई होत असतो तुम्ही बट गाड्या भरी तुम्ही चोपडानं पोलीस स्टेशन मा केस करायला जातच मनावर. मी सांगू बोले नाही सांगा ना तुम्ही. अरे केस करायला जातात भाऊ ती ना. आता तू जर ती बाईले मारस बिरस होई किंवा काय आता ती ज्योतिताईने बी व्हिडिओ बनाडले की मला मारे वगैरे असं तसं तर मग घरनाच राहतच ना. त्यासले त्याने पोरणा बचाव करान करता त्या काही गोष्टी मग करण्यास पडतेस.
राहस मत मग काही ना काही नाही का. तुम्ही इज्जतले, तुम्हाला पैसा असले, तुम्ही प्रतिष्ठा असले, मी तुम्हाला पैसा जास्त मी जप, पण तरी तुम्ही ले मनी किंमत समजली नाही. कार्यक्रम असले आम्ही जेवायला लागू तर हाऊ भाऊने डायरेक्ट मला सांगेन तुम्हाला कार्यक्रम बंद करणं पडतील म्हणे. तो मजाक मग बोलवलं होता खरं बोलवलं होता ते मला माहित नाही. आता तो मजाक मग बोललेलो होता का खरं बोललेलो होता ते भूषण भाऊले माहीत नाही, तर आपण पण माहीत नाही ठेवा ना नाही का. ते भूषण भाऊले माहीत पडी तर आपल्या माहिती पडी जाई की ते सिरियस मग बोललेलो होता का मजाक मग बोललेलो होता नाही का. आपण मजाक मजले होत. हट बे कौन है बे तू? अबे जीजा जी का होटल है माच. करे ना यार, काय कितला पानसट गोष्टी चालू आहेत यार काना देशमा नाही का. अरे काय नका रे, यूथ तुमना हात माय. आता तुमले लोक इथला फॉलो करणार, आता इथला लाईक 1,35,277 इथला लोक तुमले देखी ना चांगला कामे करा या घर ना लफडा. चारी कॅमेरा चालू आहेत. पण आजपर्यंत कार्यक्रमच नाही भेटणार साला. इथली व्हिडिओ काढा नाही हौसे म्हणे तर तून बहीण बरोबर करत जा म्हणे या येडाच्या. हाई वाक्य मला बोलेले. मी एकही गोष्ट मी खोटी सांगणार नाही आणि मला आवडत बी नाही खोटं सांगा. मना दिलमा बसणे सुंदर ते गाण्याना मालक मी आहे. दीपक भाऊनी बी असे काही बोलायला नाही पाहता घरवरतून की बहीणले तुन बहीणना सांगे बनावं किंवा काय बनावं. आता ती तुन बहीण त्या भाऊनी बाई आहे, तो तिना सांगे आता व्हिडिओ बनावं किंवा काय त्याची दोन्हीसनी सहमती आहे, तर ती तेचनी मर्जी राहायचा तुना तडे बोलायला काही अधिकार नाही नाही का. आता त्या भाऊनी त्यांनी जिंदगीच तशी निवडली की सोशल मीडियावर नवरा बायको दोन्ही व्हिडिओ बनवू, तर त्यात तो तेच करा ना नाही का. त्यांना उद्देश अल्लग राहतात तर तो प्रत्येक गोष्टींना विचार करी नाही करता, पण तो त्यांना प्रश्न राहायचा असता रे तुला बोलायला काम नाही भाऊ. दीपक भाऊ एवढा ॲटिट्यूड नका दाखवू. आणि मला एक समजणं नाही दीपक भाऊ, तुले भूषण भाऊना सांगे व्हिडिओ बनाय राहीन ती ज्योतिताई, तर तुले नाही आवडी राहतं, पण जवळ आता याऊ आपलं काय तुम्हाला दाखला जेवणना काय लग्न नव्हतं ते काय तवय ते ज्योतिताईन संगे बराच मुखलं सिंगरसनी फोटो काढात त्या पोस्ट करात त्या व्हायरल बी होईनात, ते तुले कस काय पटी गे. मी गाणं चाल बदलाय टाकेले. मजाक मग इंडस्ट्री चाल रही नाही आपली वाली. पण तुम्ही टाकू नका म्हणे गाणं, तुम्ही नका टाका म्हणे ते गाणं, मी टाकच म्हणे. मी नाही सांगितलं तू इथला राव नाही करे दिद्या अक्षरशः बट घरमा नाराजीनं वातावरण होई जाईरांत मी त्याला दिदीनं म्हणतो चल्ले गाना स्वरतून बी घरमा नाराजगीनं वातावरण. आणि दीपक भाऊ तुले गानाने काय इथलं म्हणजे तुले गानाशी इथलं काय करणं होतं. अशा बी तर तू दुसराच नंद म्हणेल गाणं वाजस ना भॅडमा. उठरा हनुमान तुला मानस. मनी गाणं चालू कर मन शूट चालू आहे ना. मी सांग की मला दुसरी पोरगी लेणी नव्हती, इमानदारी मग मला दुसरी पोरगी लेणी नव्हती, तर मी तिले सोबत लिसनच मी गाणं बनवणार होतो. तर भाऊ म्हणे ती आता गाणं बी काढणार नाही, काहीच करणार नाही होता. मग मी दुसरी पोरगी बरोबर गाणं काढ. त्या दुसऱ्या हिरोनीसले फोन लायलाय इथलं बोर करायच नाही. त्यासने ओरिजिनल आयडी वरून मेसेज जायलेत त्या स्क्रीनशॉट आणि त्यासना भाऊसले त्यासना मित्रसले तुम्ही काय सांगेले. हाय जर लोकांना सांगा ना तर तुम्ही पुरा उतरू जाशाल लोकांना म्हणून. दीपक भाऊ अशी काही जर वय तर तुला खरंच चुकाय जायले नाही काय यार मस्त जिंदगी आहे. एखादी बँडने वरनी मारे का तुला ₹1,00,000 भेट जात होती या किरकोळ गोष्टीच मग काय जीव घालस होई भाऊ. खरंच रे आपली इंडस्ट्री मजाक मग चालू आहे रे. बाईगन चांगली आहे, पण जिकडे जास्त पैसा राहस ना तिकडे जास्त कल्पाकच माणूस नाही मला समजी घे नंतर. ले बाई गैरी चांगली आहे म्हणजे नेमकं म्हणणं काय मग ती बघ जास्त पैसा तर तुम्ही बाई ती बघ जीव टाकी. अरे काय लॉजिकल गोष्टी कर जरासा. तू तुनीच बाईने किरण आणि तुनीच बाईले चांगलं विमान राहणार. ओ भाऊ ओ आप्पा तू काय सत्यानाश करणार आवारे ओ काका. ती फोन लायला त्याला सांगा नाही तुम्ही गाणं मग काम करा, तुम्ही मर्जी असून तुमचं नाव सांगले सू. कारण ज्योतिताईना मन मा अजून बी कथा ना कथा तुमना बद्दल प्रेम होई नाही का. म्हणून असं थोडंसं जेलेसी फील वस नाही का. त्या कारणामुळे नवरानं सांगे दुसरी बाई मी तर मरीच असू. तुमले आम्ही देतोच पैसा कितला पैसा लागत. हाई जेव्हा मला माहित पडणं तेव्हा मी म्हणतो मग ठीक आहे जाऊ द्या. मोठाला स्टार असले तुम्ही फोन लाई म्हणे बदनामी करा ना. बाकी ना मोठाला स्टारच नाही म्हणा नंबर ब्लॉक लिस्ट मध्ये टाक दिलेत. काय बात करा ना. आणि या काना देशमा अशा कोणता मोठा स्टार आहेत ज्याने तुला नंबर ब्लॅक लिस्ट मध्ये टाक. हाय काय भाऊ ब्लॅक लिस्ट मध्ये टाकावरतून बी नाराज मानून ब्लॅक लिस्ट मध्ये टाक दे चाल गरज तर तुले बी पडी म्हणेवाली एक दिन. हाय ठेवान पाय ना. हाय काय ब्लॅक लिस्ट मध्ये टाक दे इथला काय कुडापा करा ना. मैं गरीब हूँ. मन गाणं कोणी म्हणणार नाही, मला गाणं कोणी रेकॉर्ड करी दिला आणि मन गाणं मग हिरोनी कोणी हिराणी नाही माहिती का.
मग तू बी जर चांगला स्टुडिओ ज्या नामांकित स्टुडिओ आहेत त्याच्यावर जास होई तर कसं काय होई. काही आर्टिस्ट अशा बी आहेत ना की ज्या भारी म्युझिक बनवतात. गाणं चांगलं बनवणं म्हणजे असे थोडी की त्यात चांगलं बनवू देतील. देख अजून 2-4 स्टुडिओ चांगला देख. चांगलं म्हणजे थोडा अंडर रेटेड नाही का, ज्या अजून वर नाही गेलेत पण त्यासना मग ती कला शे त्यासना पण गाणं बनणार त्यातले बी सपोर्ट भेटी जाई. काय होतं त्या गाणं रेकॉर्ड नाही करा ना. चारी कॅमेरा चालू आहेत. मी अक्षरशः भीक मागितलो ना. हा आपण शेत बिचारा 2-4 मोठा स्टार बटास सारखा नाही. भीक मागी राह ना पण मग शेत 2-4 स्टार ज्या सपोर्ट करणार नाही का, ज्या एकदम दयालू आहेत नाही का, मदत करतात. भाऊ नाही भाऊ एकदम गरीब आहे. आप बहुत दिलदार दिखते हो भैया. तो भाऊ सांग रहा ना मी गरीब आहे असं. गणू ना व्हिडिओ व्हायरल व्हाय. गणू पोऱ्याले तो सिंगरले तू कसा हातवारे करांता असं तसं त्याला तो व्हिडिओ ते बी चुकी नव्हतं दीपक बोन नाही का. तो बिचारा काय कोण होता खरी तो बी वाटतं सिंगर होता का काहीतरी. ते ब्लॉग वगैरे बनवले त्यांना आपला दीपक त्याला पुरा ॲटिट्यूड वगैरे देखाडणार ना. यार या टिमक्यावाला असले कोणता ॲटिट्यूड आहे. रमा बोलले नका लई जाता ते मधमं. व्हायरल होईना अड्डा पोरसने ते व्हिडिओ टाकात. मी त्या पोरसले पर्सनल मेसेज करा म्हणे ओरिजिनल आयडी वरून म्हणतो डिलीट करा तुम्हाला साला आहे. ओरिजिनल आयडी वरून म्हणजे मग कोणत्या आयडी वरून मेसेज करशी. एंजल प्रिया ओरिजिनल आयडी वरूनच मेसेज करणं पडेल ना. कमी फॉलोअर जर राहतील तर तिथूर बी रिप्लाय द्यावत नाही त्या. कारण ते जे इंडस्ट्रीमध्ये जास्त फॉलोअर्स होला कधी राहणार का त्यांना रावण्या पावण्या करतात. भाऊ तुमचे व्हिडिओ आवडतात फॉलो बॅक द्या. अरे का बरं तुला पण कला शे ना तिथली तर तू सादर कर. ती कला जर चांगली राहील तर त्यासले पटणी तर त्या फॉलो करतील स्वतः होईल. आई भीक मागीन काय फॉलो बॅक मागा ना. बाकी नाचनी मला सांगा तुम्हाला साला आहे का. खोटं सांगत नाही त्यासनी त्या ऍक्शनले तो व्हिडिओ डिलीट करायले. म्हणजे मी तू ना बद्दल लोकच चांगलं सांगस आणि तू मना बद्दल लोकच सांग बदनाम्या कर म्हणावाल्या. अरे तुले जर खानदेश मा कधी बी तुले जर बाल बी वाकडा हो जाता ना आम्ही नुसता एक व्हिडिओ बी टाक देतो ना तरी तू ना वातावरण शांत कर टाकतो मी. भूषण भाऊ ना काय माहित अहो कोणताच तरीका आहे. जर मला बाह्य धक्का लाग्या तर मी व्हिडिओ बनवेन सोशल मीडियावर टाकी देसो. अरे काय आहे नेमकं म्हणजे नेमकं लोक असले काय देखाड नाही का. अहो भाऊनी माले बी सांगतो तू बी मावर व्हिडिओ बनव म्हणे तर तुला समजे जाई नाही का. डायरेक्ट कमेंट सेक्शन वगैरे बंद करणं पडतील म्हणे असं तसं. अहो भाऊ मला सांगा राहता कोणता गर्व आहे तुले भूषण भाऊ कोणता गर्व आहे या सोशल. तुला काय वाटत लोक तुला व्हिडिओ देखतील आणि त्यानंतर मग काय त्या तुला मागे उभा राहतील किंवा काय. लोके फक्त जनतेना लेणं देणं मारतच. लोक अशा कोणाभरचे लागतच नाही किंवा काय नाही. तू सोशल मीडियावर आता हुशार लोक येतात ते नाही का सोशल मीडियावर राहते नाही अख्खं बायका पोरे बडत नाही का बडाच नसकाट. आता ना लोक थोडा हुशार आहेत नाही का. त्यातले माहिती आहे माणूस त्यांनी स्वतःनी जिंदगी सोशल मीडियावर टाकणार बडा गावले दाखवणार घरमा काय चालू आहे काय नाही. त्या लोक खरंच तुम्ही मदत करतील का. लोके कमावणं पडतंच. आई सोशल मीडियाला टाक दे मग काय तुनाकडे होई जातील. मग त्या पागल तो त्या एकच पेलू दाखणारा लोके दोन्ही पेलू दाखणारा पाहिजेत. माहिती का तुले तू मनाच विरोध मा चालना का. बाकी ना तर दूर बाकी ना स्टार मन विरोध मा जातीन तेव्हा जातीन विरोध मा जातीन तेव्हा जातीन. घर ना स्टार मन विरोध मा जाय ना तर काय दुसरा पर्याय काय त्याले. तुम्ही सांगेन नातं तोडायलाच फायदा आहे का नाही. मला तर असे वाटत ना रोस्टिंग व्हिडिओ यानंतर भूषण भाऊ आपल्यावर पण एक व्हिडिओ बनाई नाही का बिंदास बनाई. पण ठीक आहे काही वांदा नाही. आता भाऊ तर थोडा इमोशनल कार्डच खिरा ना मग थोडा रडी कुडीन मनावर अशा व्हिडिओ बनाडा अशा स्टारनी नाही ते सॉरी स्टार नाही एक रोस्टरनी. येस ना फ्लो मग मी पण स्वतःले स्टार म्हणिलेस. चारी कॅमेरा चालू आहेत. बट दुनिया मा दिल्ली मुंबई आग्राला तुम्ही पत्रिका वाटत फिरणार आणि दिल्ली मुंबई आग्रा नाही मिले. काय फ्लो मा बोल ना भाऊ बाकी स्क्रिप्टेड वाटतं. अंगण मा मंडप पडणार तेव्हा तुम्ही सांगणार की तुम्ही या असं. मी का कुत्रा गित्रा आहे का तुम्ही भाकर टाकावर येऊ तर. हा मी गर्विष्ठ नाही आहे मी अभिमानी नाही आहे पण मी स्वाभिमानी आहे माहिती का. आणि मी देव मामलेदार या बाऊले लग्ननी इथलीच जर पडेल होती की तटे अशी म्हणजे नाही का पत्रिका मंडप बिंडप पडी घ्या मग पत्रिका. अरे भाऊ मग तुलेच जर इथली पडेल होती की लग्नना टाइमले तुले मान सन्मान भेटन पाहता तर थोडंसं तू बी काहीतरी मर्यादा ठेवली येतात. लग्न व्हावं या व्हिडिओ बनवता आणि लग्नना टाइमलेच काबर बनायत तू या व्हिडिओ. चांगला विचार राहतात ना भाऊ तर तू लग्न नंतर करता नाही का. एक चांगला लग्न मग खेळ घाल राहता तू बी काही कमी नाही सोडी. त्या मला तर वाटत ना त्या लग्न मग जास्त करीन तर तुले दकिरा नव्हती चला आता येणे काही स्टोरी बिरी तर नाही टाकी काही व्हिडिओ तर नाही टाकते त्याचं लग्न बी नीट अटेंड नाही होय ना होई. रमा दादा त्यांनी कॉपी करीस आणि मोठा नाही राहणं माहिती का. मी म्हणत स्वतःनं कंटेंटली वस मी शिकेले म्हणा फिलॉसॉफी चालू आहे. आणि आता हे बँडस मग कोण कॉपी करायला लागे भाऊ. बँडस मग कोण कॉपी करायला लागे. आता तशी धरायला गे तर मग आमना आडे रुनमडीना बँड आहे शिव एकला हे बँड तो तर रमा भाऊ पेक्षा बी भारी वाजस
मग काय तडे आते तो ते काय कॉम्पिटिशन वय घेतेस ना नाही त्या भारी वाचतस येस ना लोकेसले थोडं गाणं तशी नाही वय. अरे कोणती गोष्ट करा ना काय खरं नाही यार, प्रत्येक गोष्ट मग कॉम्पिटिशन का बरं देखतोस तुम्ही, कॉम्पिटिशन शेज नाही. इतिहास मा मी शिकेले, मी मनी स्क्रिप्ट मी स्वतः लिवस, मी तेच सांग राहू स्क्रिप्टेड आहे. मी मना व्हिडिओ स्वतः एडिट करस, स्वतः अपलोड करस, दुसऱ्यानी कॉपी करत नाही मी. आणि कोणता व्हिडिओ एडिट करा ना भू तू या कट करी फक्त कट आहेत त्यांना काय एडिट आहे. अरे वा ॲनिमेशन तर भारी आहेत, मागेतून फुल पाखरू भारी निघ राहणार. भूषण भाऊ याला एडिटिंग नाही म्हणतस, गाना बिनानी व्हिडिओनी सांग ना वय ते गाना बिनानी एडिटिंग करस होय तो भाऊ व्हिडिओसनी कॅप कटमा VPN लाईन. मैं गरीब हूँ. लोकसना बद्दल तुमची जी भावना आहे गरीब लोकसना बद्दल, कोणी 2-4 पैसा कमी देणार तेच ना बद्दल जे तुम्ही बोलतस ना ते जर लोकसले सांगा ना म्हणे एक बी तारीख बुक होणार नाही तुम्ही बँडनी, पण मी तरी पोट मागाला नका भाऊ जाऊ द्या, असं नका जाऊ द्या. इथला गर्व पाहुणालाच किंमत दिला आणि तुम्ही त्या लोकांना किंमत देत ज्या लोक तुम्हाला इथला पैसा आहेत. पण बाई गैरी चांगली आहे. हा काय विषय आहे भाऊ, बाईनामुळे बी वयले बाई गैरी चांगली आहे आणि त्यात ती बाई लगेच व्हिडिओ बनावसा भाऊ मला मारस. नेमकं काय समजाले मार्ग नाही. अहो भाऊ सांगस पैसा देखील ती बाक वडी गई ती बाई आणि ती बाई तर सांगायची नाही मला मारा काय वय ना काही येस ना मग आता मला बेचैनी लाग गई. पण तिले बी कसं आहे रास माहिती का, माहेर मा जास्त पैसा राहणार ना तर नवरा थोडसा कमी राहणार ना तर बाईना कल माहेर लेज वडस. मी काय खोटं बोलाव नाही, मी स्वतः विसन वाटलाय ती तडे स्वतः विसन धाडती म्हणतो तू जाय ते तेच ना ऐकी घरमा लढाई करा ना, घरमा फाशी लाव, चाकू मार, हाय मार, ते मार आणि तुमने जेलमा टाक दिसो त्यापेक्षा बहीण तू तडे जाय तडे राय. मी स्वतः कबूल करस, मी स्वतः काढली नाही कसं विनाकारण जेलमा जाऊ मी 20 वर्षासाठी. हाऊ भाऊ मन राणा मन बाई अशी करत चाकू मारस आई मारस ते मारत नाही. आई बी सांगी राणा मन बाई गैरी चांगली आहे. हा ते मन बहीण हरतालिकाना उपास धरलेत गलीमाच्या पेत फिरस ने आऊ भाऊ पोरेले झोका देत. ओ भाऊ ओ आप अशी कशी भाऊ पत्रिका तुम्ही पत्रिका छापी इथलं तुम्ही भाऱ्या पत्रिका 10 पत्रिका तुम्ही छापी राहणार. एक पत्रिका मा इथली 1 इंच बी जागा ठेवली तुम्ही मन नाव टाकासाठी. काय दीपक भाऊ नाव टाकी देऊ ना भूषण भाऊ ना किलबिल मा जसं अशोक पाटील, विनोद कुमावत, भैया मोरे याच ना नावे जशा किलबिल मा टाकत भाऊ न बी नाव टाकी देतात. भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो. काय यार स्वतः इथला फेमस आहे अनेक पत्रिका मा नाव नाही घे पण बाकी गलत कर दीपक भाऊ तू आई तू नाव वगैरे टाकान पाहत. किलबिल मध्ये जटे टाकतस तडे पाहुणे मंडळी भूषण पल्लान. तुम्ही मन नाव टाक नाही यार कोणतीच पत्रिका मा यापेक्षा अपमान कोणता होऊ शकस. कोणतीच पत्रिका मा म्हणजे एकच पत्रिका छाप असते, एक पत्रिका मा प्रिंट होईना म्हणजे बटीस मा प्रिंट होई जास. अलग पत्रिका नाही येतेस. कस काय येऊ मी ते लगीन मा मी नाही येऊ शकस. दीपक भाऊनी एक करान पाहतो फक्त या भाऊ ना घरची पत्रिका देणी होती ना तीन मत नाव टाकान पाहत. भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो. मी व्हिडिओ काढ पहिले रडेले पण मी व्हिडिओ मी ठरायलेलो तर व्हिडिओ काढता रडावणे असं नाही तर लोक म्हणतील रडी या भाऊ लाईक मिळाव नाही येले किंवा जर रडेल तुले दखाड नाही होत तर चावही काबर आहे ना की तू रडना होता. अबे यार लॉजिक दिमाग ना भाई इथला बेकार हँग होस ना अशा व्हिडिओ देखील नाही का. म्हणजे मेंटली एक गोष्ट तर विचार करा तो भाऊ काय सांग ना मला रडणं नाही होतं व्हिडिओ मा पण चावून देखाड ना की मी रडणू. चारी कॅमेरा चालू आहेत. याला म्हणतास इमोशनल कार्ड खीसनी गांड कोरानी फॉलोवर गेले पाहिजे असं तसं. मी तसा डुप्लिकेट पणा नाही पटत मला जेशे तेशी म्हणजे सब बोलीस मन पोरगी बरोबर व्हिडिओ टाका तरी तो 4 मिलियन जास्त एकले जात तुम्ही लागीस एकटा बी टाका ना तरी 1 मिलियन जास्त. अरे पण तू बाईन संगे पोरले बी वाट लाई दिदी ना. कोण गाणं निघ ना मी गाणं ऐक किंवा गाणं लाव किंवा कोणी स्तुती करी सिंगरनी किंवा कलाकारनी हिरोनी लगेच आवाज तो तसं आमनाच गाणं वाजाडा आणि आमनाच स्टेटस ठेवा तसं नाही होऊ शकत ना भाऊ. मी तसा माणूस नाही आहे. मी तुमले वाटणं की अहो पट्यारा आहे अहो गरीब आहे मी काय वेगळा माणूस आहे बरं. भाऊ एकल खोरे आहे याला कोणीच सैन नाही बस. मी समुद्रामा पडेल दगड सारखा नाही आहे जो कधीच वर येणार नाही असं. मी ज्वालामुखी आहे जो समुद्रामधून मी फुटी असू. अशोक पाटील पेक्षा सस्ता डायलॉग जर कोण मारच होई तर तो हे भूषण पल्हान. आणि मला काही तुनी बहिणी बी गरज नाहीये. जर स्टोरी टी ना मी आते 100 पोरी मेसेज करते की आम्हाला तुमच्यासोबत काम करणे असं.
वा बहिणीनी गरज नाही तुम्ही आणि मी जर स्टोरी टाकसू तर 100 पोरी फोन करतील. लोकेशले काय वाटणं बाबा इथल्या पोरी दिवाना आहे नावाला. लगेच त्यांनी मूड स्विंग करा. लगेच बोलणार की तुम ना संगे काम करणं काय काम करणं. भूषण भाऊ बोलाना बी भान ठेवा जरासा नाही का. क्रिएटरनी इज्जतच राहू द्या. अशा त्या 100 पोरीसनी गंती म्हणा काढा वतीन त्या वतीन. बोलीन नका दे काढा. तुम्ही घरना लफडा तर सांगित राहणार पण बाहेर नसणार बी लफडा सांग राहणार. इमेज तुमसारखी इमेज नाही भाऊ आपलीवाली. अशाच ना संगे राहायच नाही ना तोटा होईच असाला येस ना जागे जर कधी मध्ये काही राज सांगाय घ्या ना त्या डायरेक्ट सोशल मीडियावर इसनी सांगी बिदीन क्या अशा अशा सांग राहता. सर्व असलेच सांगितलेस. दीपक बँड गलंगी हे नाव आणि ह्या लोकच संगे म्हणा मी आजपासून कायम ना संबंध तोडी राहू. मन बायको गैरी चांगली आहे आणि ती शेवटपर्यंत चांगलीच राहील. तीनसारखी बायको आयुष्यात मला कधीच भेटणार नाही. कधीही भेटणार नाही एवढी चांगली ती. एवढीच जर चांगली होती तर तू अशी कस काय सांगणार ना की ती बाई ती बघ पैसा जास्त आहेत म्हणून चालणी गई. अशी कशी चांगली भाऊ. ज्योती ताई घरा काहीतरी चांगला रिप्लाय द्या भाऊले जरा. मी तिनं कौतुकच करत येले आजपर्यंत. तुझ्यासाठी म्हणा दरवाजा कायम ओपन आहेत पण मी तेच न कर पाय ठेवणार नाही आता. तेच ना नाव म्हण तोंड येणार नाही आता. त्या मला लोक चालणार नाहीत आता. चालणार नाही म्हणजे चालणार नाही. तेच न तोंड मी मरच टळून देखणार नाही. आणि जर तुम्ही मन बायकोला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करा हा व्हिडिओ देखील नाही किंवा मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करा आणि तिने काही करेली ना तुम्ही बरोबर 7-8 लोक आहेत. शपथ सांगच कुलूप लाईस आणि किल्ली कोणा पा देऊ ती व्यक्ती बी ठेवणार नाही बरं मी. ती व्यक्ती सुद्धा ठेवणार नाही मी. आणि जर मला काही होईना मला तुम्ही काही कर लोक लायसन पोरं लायसन काही कर. हाय बात खरी आहे. जर अशी बी काही राही ना नाही का म्हणजे समज दीपक भाऊ वगैरे काय टॉर्चर वगैरे करीत नाही काही बाता वगैरे बोलायला सोयी किंवा काय जसे ते आता मागे व्हिडिओ बनाया की माल म्हणजे मारलेस अशी तशी घर वाटलाय देस आहे ते असं तसं. तर मग तशी टॉर्चर वगैरे करीन बी जर बोलायला लायल होई तर मग दीपक भाऊ तडे 100% फसे. कारण ते आता बटं सोशल मीडियावर येईन बटात ना मोबाईल मा त्या व्हिडिओ आहे. तर दीपक भाऊ नका काय ते नाही का इथलं बी नका अशी नाही ते नाव मिटाले टाइम नाही लागस. गलत सीन चालू यार इंडस्ट्रीमा बेकार गलत सीन. बाकी अशोक पाटीलनी कटिंग बी बरोबर कोरासा. कस काय इथला कॉन्ट्रोवर्सीज मा फशी जास आई मला समजच नाही का. 4 कॅमेरा चालू आहेत. अशोक भाऊ तू एक काम कर आटे ना एवढं मोठं चांदीनं अशी काहीतरी हाई बनाड ते काय म्हणतात ते लॉकेट बनणार नाही त्यांवर नाव टाक सॉरी म्हणजे नाही का काय बी बोलणार ना लोकेशला लगे अशी दखाड देवा ना सॉरी कोणले वाईट वाटणार नाही. हा व्हिडिओ आहे ना मी अशोक दादानी माय बाप अशोक दादानी बायको बिचारी अशोक दादाना भाऊ वहिनी सगळ्याचाही भाऊ बनकी गावाला सर्व वाचण्यासाठी. ओ भाऊ करेल त्यांनी हे बात फक्त त्यांनी कर. इथला बडा काय आका भाऊ फॅमिली इथली काय फॅमिली घसडणार फक्त बात त्यांनी कर त्यांनी करेल ते फॅमिली वालासले काय व्यवहारा नावनी गोष्ट नाही राहिनी भाऊ. हा व्हिडिओ बनायला ना ते मनी शूटिंग चालू आहे बरं मनी त्या शूटिंग चालू आहे तिकडे. पण अक्षरशः मी हँग होई घेऊ व्हिडिओ देखील डायरेक्ट खची घेऊ यावं माणूस. या अशोक दादा मनसोबत आहे ना 1-2 तास लोक फोनवर बोलतोच आम्ही लोकसले माहित नसेल. येस ना कॉम्पिटिशन चालासा कोणतं भारी गाणं म्हणस. या अंतराक्षी खेळतस कॉलवर. या बात नाही करतस. मी गाणं चाल बदलाय टाकेले उठरा उठरा हनुमान तुला मानस. म्हणून इथला 2-2, 3-3 तास येस ना कॉल चालस. सगळा भाऊ सारखा बोलस मी सगळा भाऊ सारखा. आणि तेच ना संकट मग उभा विरास मी. कितला दुःखद गोष्ट आहे यार. बाई सोडी गई सक्का भाऊ सारखा मानणारा व्यक्ती सोडी क्या. तेच ना कोणतं बी आता विनोद दादा कुमावत आणि अशोक दादा मधला वाद होतात ना मागे कितला वाद होत राहिले काय मी बोलत या. मी बडा लोकच सांगा फोन लायलाय येस ना वाद मिटाडूत आपण येस ना वाद मिटाडूत कोणीच मधनं पडे नाही. विनोद दादाले फोन लायलाय बाण पुढारी बिनार तू. काय गरज होती तुले वाद मिटाड आणि तुले त्यांनी सांग का वाद मिटाड नाही ना मिटिंग आणते ना तर तू आई कशाला कौतुक करा ना भाऊ. जे स्वतः होईन करेल तर त्यांना परिणाम तुले भोग ना पडणार. तू काय लोकेशले सांगेन करा का मी येस ना वाद मिटाडणार रे. थोडा दिवस मा येस ना संगे संगे फोटो ई बिल्लू तुम्हारी जेल से फरार वाघ वागिन गायब.
फोन लायलाय अशोक दादाला फोन लायलाय हेसले कॉन्फरन्स होतली ना म्हणे सटनाना कार्यक्रम ना पहिले हेसले मी गोड कर तडे बी मला बोलायला होतं नाही तडे सटनाना कार्यक्रम ना पहिले हेसले मी गोड कर तडे त्या कस काय बोलावतील जो कार्यक्रम वाला राही तो बोलाय ना आता त्याने तुला नाही बोला आहे त्याच्यामुळे अशोकने काय गलती कोणतं लॉजिक शब्द मागातेच ना पाहिजे की एक सोबत एंट्री करा आणि एक बसा ना एक सोबत डान्स करा ना लोकसनं मनमधून तुमनं बद्दल वाईटनिंग जाईल येस नाही तसंच कर हाय जर खोटं असेल ना तर अशोक दादानी किंवा विनोद दादानी त्यांना दोन्ही तेच ना दोन्ही लेकरांनी शपथली सांगू की भूषण दादा खोटं बोला ना अशोक दादाने कितल्या रेकॉर्डिंग व्हायरल होण्यात मागे मी फोन लायला डिलीट करायला लोकसले आता 4-5 दिवस होईनात एक व्यक्तीने अशोक मग अशोक पाटीलने करेल बी तसं होतं जय श्रीराम तरी बोलते त्यांना इथला मोठा विवाद नाही होता गया चो आहे म्हणून सांगायचं राम नाम न जप करत राहावा बोलांना मोका भेटना बोली देत जावा दादाला फोन लावा सीताराम बोलणार आणि म्हणे लाग्या म्हणे चुकी अशोक दादा त्या सीताराम तर बोलणार नाही पण काय साला फोन लावतो असं तसं काय माहिती असलं बोलणार तर तो माणूस ना मला फोन ना त्या दादा म्हणे अशोक दादा तेच नाही मला असं बोलणार काय नाही बोलणार मी ते रेकॉर्डिंग टाकच म्हणे सोशल मीडियावर पण एक काम करा मी त्यासले फोन लावा मी यसले फोन लावा या राजस्थान झालो त्यासले म्हणतो असं मॅटर उठत टाका तुम्ही काय कर नाही म्हणे त्यांना नंबर द्या साला ना म्हणे त्याने ऐकी असं म्हणजे ते बोलणार ते मग मी म्हणतो तुम्ही थोडं शांत व्हा मी तुम्हाला नंबर देस नाही त्याला मी फोनवर अशोक पाटील बाकी या गोष्टी तू नाही करान पायात म्हण दादा तू नाही काही बघ ती बघ शोसवर जात रास खडे कोणी बुचीधरी पाडी मग माफी मागून द्या होत मग व्हिडिओज व्हायरल होतील तेच मी फोनवर बोललेच म्हणतो आणि मॅटर क्लोज करते मी तो भाऊले फोन लावा म्हणतो दादा तुम्ही शांत झाले काय करू नका नाही म्हणे अशोक पाटीलनी माफी मागायला पाहिजे तवाच मी टाकाव नाही म्हणतो त्याच्याकडून मी माफी मागत तुम्ही तर मी बी बडा कानादेश करतून तुम्ही माफी मागस भाऊ तू या कंटेंट टाकानं बंद कर प्लीज फक्त तुला जर यातनी रियालिटी दाखवली ना या चुकीनं काय करणार नाही का या शूटवर काय काय करतस काय नाही करतस त्या गोष्टी बी दाखव जर तुला मागितला खरा दम येतं नाही का अजून असं 2-3 मॅटर आहेत ज्या मी सांगू शकतो पण मी ते मर्यादा ठेवण्या पडते सोशल मीडियावर बोलासाठी अशोक दादांवर म्हणा इतला भरोसा होता जरा जास्त भरोसा होता ते गाव म्हणे तो तालुका म्हणावालाय समोर लोक म्हणावाला आहेत मना सगळं आहे मना भाऊबंदकी बडा मना लोक आहेत आणि तेच न समोर तेच नच माणूसले तुम्ही कुत्रा म्हणे राहणार मग इथलं बट या भाऊ नव्हतं बाईच नाही होती फक्त जो इथला राडा होई गया सालाच होईना नाही फक्त जो इथला राडा होई गया अशोक पाटील इथला सक्का भाऊ सारखा होता तोच नाही होईना राडा होई गया इथला मोठा भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो काहीतरी बातचीत कर मिटाड हे सोशल मीडियावर टाकेस नाही बडांनी इज्जत नको घालवर भाऊ मला तर वाटत ना आपल्यावर बी पक्का व्हिडिओ येईल आणि म्हणा एक प्रॉब्लेम आहे अहो जर मावर व्हिडिओ बनाडी तर तुम्ही इंतजार नका करजात की मी बी इंस्टाग्रामले व्हिडिओ बनवसो नाही मला युट्यूबले येईनच व्हिडिओ बनवणं पडी आणि म्हणा चालू शेत घर ना कामे मग कै मारणी पडी नाही का घाई नाही करा नाही पण एक फायदा यार अशा आहे नाही का रीच वाढी जास आणि त्यानंतर गाणं वगैरे टाकी देवानी मग या व्ह्यूज लोक बी निस्ता बनवतस रील्स लगेच अहो त्यासले लगेच लाईक फॉलो कमेंट तेच ना स्टोऱ्या हा मग लोकेसले भारी वाटायचं की इथला मोठा स्टार आपला संग येवो नाही का आपले सपोर्ट करा ना अरे तुमले गरज नाही रे कलाकारले त्यांनी कला बरोबर पुढे लई जास फक्त कलाकार ती कला कशी सादर करा ना यांवर निर्भर राहस म्हणून आपली कलावर ध्यान द्या नाही का कला मजबूत करा तुमले कोणाच खाले कोणाच तलवा चाटान गरज नाहीये मी आईने म्हणून राहू की तुम्ही भूषण भाऊ ना तलवा चाटणार किंवा काही कोलॅबरेशन वगैरे करा नाही या गोष्टी नका करा नाही का तुमनी कला तुमले बरोबर पुढे लई जाई फक्त तुम्हाला मग खरं कला पाहिजे आणि जर कला नाही होई निसा छपरीपणा करशात त्या छपरी बी फेमस होई जातच कलावाला काबर व्हावं नाही कुत्रा बोलानंतर मनाज माणूस असा थोडे नाचायला लागणार तर ते जास्त दुःख आहे ना मला ठीक आहे आमना घरमधला वाद आहेत मन बाई मला माहिती मन बाई मन कितलं प्रेम आहे आणि मन बायको कितली खानदानी आहे बी मला माहिती मला कोणी रोखू शकाव नाही ज्या दिन तडे घेऊ ना हा इथली खानदानी ना बेकार पण जी बाग पैसा आहे ना ती बाग थोडंसं मोह आहे बाईले अरे काय भूषण भाऊ नेमकं काय म्हणणं आहे तुले तिले उकली लयच मन बायको बोरसले कोणी रोखू शकाव नाही पुरा खानदेश जमा घ्या ना मला माहिती कोणती पद्धत मला नाही तिनं मनावर कितलं वा तू आई पब्लिकलेच लाईस नाही तुला काम बी करा ना तरी आई सांगरा ना की खानदेश बी लागणार ना तरी अरे काय कोणता नॉन सेन्स खानदेशनात लोकेसना सपोर्ट लिहिरा ना सांगिरा ना की आई बटा खानदेश बी लागणार ना तरी काही नाही मी मन बाई लईत जासो अशी कस काय अरे दखा रे नेमन व्हिडिओ देखा रे व्हिडिओ देखील निस कमेंट सेक्शन मा येत जावा भूषण दादाला सपोर्ट करणारे लाईक करा एक पण लाईक नाहीये मी कर देस जर मी हा व्हिडिओ संताप बनवसो ना
रडी रडी जर बनवसो ना अशोक दादा व्हिडिओ, रडी रडी हे असं बोलणार तसं बोलणार, मायनी शपथ सांगस. मेंदड गाव आहे ना तुमचं, मेंदड गाव, त्या गावनार लोक तुमले मारतील. बाकी ना दूरच तुम्ही जडे जडे कार्यक्रम मजा असाल ना, तडे तडे स्टेजवर चढी चढी मारतील तुमले. काय बात करा पण मी तशी गद्दारी कधीच कराव नाही. तुम्ही दीपकनं मन जिकासाठी तडे मला कुत्रा बोलणार, मग तुम्ही मन जिकासाठी दीपकनं बद्दल माफा काय सांगेल ते जर मी सोशल मीडियावर टाकी दे ना, तर काय होईन तुमनं? काय होई मारायचं जाईन ना. चारी कॅमेरा चालू आहेत. म्हणून मी बोललो की राज वगैरे सांगा नाही भाऊ सोनी मारायचा, प्रत्येक व्यक्तीवर नाही भरोसा ठेवा. आणि जो आपला सांगेल 1-2 वर्ष जेव्हा राहिले त्यांना आपले चांगला अनुभव आहेत की हा भाऊ आपले सोडून नाही जासावं मित्र, तोच करा मित्र राज. ऐकाय प्रत्येक पण सांगत बटतच तुम्ही. याच कारणामुळे चांगली मारासायच नाही वाली. आणि या जिथला बी इंडस्ट्रीवाला आहेत ना आई की या बटा एक येत किंवा काय आहेत शोवर बटा नाही ये राहणार ना मागे येस ना काही चालू जे या फुगाई बटेल आहेत फक्त शोवर गोडी दाखड राहणार. कोणती हॉटेल मा, कोणता रूम मा, कोणती पोरगी बरोबर तो जपेल होता आणि मी बाहेर जपेल होतो, मी ध्यान राहतो, ते जर मी सोशल मीडियावर टाकते ना ते ना बँड बी सांगावनीत आणि तुमले कार्यक्रम बी सांगावनीत. अरे भाऊ सांग ना मग, अशा लोकांनी सच्चाई पुढे लय ऐकाय कर ना तुनच काबर कुडापा चावरा ना, ती सच्चाई ऐक नाही आमले. तुना घर ना कुडापा नाही, तुना घरनी जिंदगी ठीक आहे अलग बात आहे, पण या ज्या इंडस्ट्रीमध्ये या लोक अशा काम करणार दखाडना लोकेसले ऐकतो तू उलट काय करणार इंडस्ट्रीना संगे धोका करणार. सांग अशा लोकांनी सच्चाई पुढे लय काय काय नाही प्रूफ ना संगे टाक, ती गोष्ट मेन होई गे. ऐकाय चावरा ना तू तुला घरनं या तू स्वतःनी बी इज्जती केरा ना. आई नाही राज भाऊ प्रत्येकने पोल नाही खोलली पडत अशी काही, तो माणूस तुवर भरोसा ठीस नाही आहे बटा काय सांगा तू आता डायरेक्ट सोशल मीडियावर येस नाही काढरा ना. आणि तो नेमकं तडे ते बोलेले ये ना काय आपले प्रूफ नाही दिना तू की तू तो तुलेच बोलेले नाही का, तू नुसतं आई वटलेली दा म्हणजे असे थोडी ना की तुलेच बोलेले नको. त्या माणसे जर भेय बिरायना होती ना येन कुर्ता नाही की त्या काय बोलेले त्या माफी बी येना कुर्ता मागतील की येना, पण आपण काय काय सांगितले ते जर बटासले माहिती पडी गे तर विषय होई जाई. त्या भाऊनी तुला मेसेज करीन सांगते क्लिअर होई गे तुले नाही बोलेलं तू अंगवर ताने काबर आहे ना. तुमले बोलेल नाही म्हणे, मी मना विरोधक असले बोलेले म्हणे, तुमना विरोधक गलंगी मग काय करणार? अरे गलंगी मा नाही काय करणार भाऊ, तो जो त्या ठिकाणी उभा होता इथला फॉर्म मा आणि त्या फॉर्म मा त्याच्या क्लिपा निघतील आणि त्या क्लिपा व्हायरल होतील नाही का, ते डायलॉग बाजी ती हवाबाजी राहते हवाबाजी करता अशोक भाऊ. हे लग्न समारंभ आहे का 1857 उठाव चालू आहे तरी तुम्हाला विरोधक गेलेत? हा मी बी तेच म्हणतो ते लग्न होतं काय होतं इथला 8-9 बँड होतात म्हणे तडे म्हणे, राकी स्टार बी आला होता. आणि ना हाई लोकेसनी ना एक स्ट्रॅटर्जी बरं का, लगन मा गर्दी करानी चांगला बँड लई यावं मग लोके बँड दाखाले येतच राहतले मग हायत मग हाई गर्दी. मला माहिती तुम्ही गैरा दुरून येलेत, पण मी 2 तास पासून येले तुमच्यासाठी. तुम्ही देखील राहणार 2 तास पासून बसेले सर्वांना सेल्फी घ्या. पण अजून एक छोटस गरीब कुटुंब आहे, तेसनी पोरगीना बर्थडे आंबणले, मला तेसना फोन राहणार गैरा फोन राहणार तेसना, म्हणून मला जाणं पडेल. मला माफ करा तुम्ही, त्याला जे खांदी जास्त बोलत नाही तर जास्त बोलायला घेतं मग काय बी नाही जास्त तोंड माझं काही बी निघ जास्त तोंड मग अशोक पाटीलने माया काय उठ तर उठ. तर चला बस एवढंच होतं नाही का. आता तो दीपक भाऊ नाही का, दीपक भाऊ जे बी काही मॅटर होई ते समजून कर, तू याच्या काही गोष्टी करणार पोरे बिरे बोलावं सुई मारा मुराले नको, या गोष्टी बी चुकी नाहीत नाही का. काही कॉन्ट्रोवर्शियल तुम्ही नाडेस खतम करा, काही इथला तानातान करू नका मिटाडल्या. हा एक व्हिडिओ देखलो टेक्सावा. अहो भूषण भाऊ इथला फॉर्म आहे ना ती बाई मागे राही चालली. अरे तू बाईनं इथला कौतुक कर ना तर ती बाईले कौतुक नाही मायक संगीत राहू दे, हात धर. ते काय कोर्टने बीट तो फॉर्म दाखवणार लग्न होई झाले तुले आता काय कोणती पोरणी पटाणी किंवा काही नाही करणे भाऊ तुला लग्न होई झाले तो फॉर्म राहू दे, ती बाईना हात धर. ती बाई तर कितली मागे राहायचा नाही. त्या बॉडी बिल्डरच पहिले तर अख्खा मागलं झाकील येतच कोणल्या दाखवणार ती बाई आखो त्यात मग चेंदाई चांदाई गई. अरे काय तूच तुला डोकाना परे आउट ऑफ सिलेबस तू तुला स्वतःना बाई मागे राहिली काय तू कोणता फॉर्म मा जाय राहता ते काही इथला काही ठेल नाही की ते तुला आकर्षित करा आणि तू इथला बेकार ते नाकडे दाखरा ना बस आज आई मी लिसू काय लिशी माईक लिशी तडे जाईस नाही हात मा बी ती बाईले तर दग त्या बटा लोके देख राहणार बाई मागे राही चालली तुनाकडे कोण देखी राहणार. तो बिचारा धैडा माणूसले सुद्धा हाटे कर दे नाही का, काय तुम नाव फेम काय माणूस की. तर चला बस एवढंच होतं. येना वर म्हणा ते डोकं काम नाही करावं नाही का. भूषण भाऊ डोकाना परे आउट ऑफ सिलेबस आहे. भूषण भाऊ आपल्यावर व्हिडिओ बनवू शकस म्हणून आपण प्रिपेअर्ड आहेत. काय नाही भी बनाया तरी प्रिपेअर्ड आहेत
आणि बनाया तरी प्रिपेड आहेत नाही का, कारण कमेंट सेक्शन आता मला ऑफ करेल ना पडी नका रे नाही का. चला जय कान्हा, तेच भेटूत पुढला रोस्टिंग व्हिडिओ मग.